प्रेज द लॉर्ड. देवाच्या नावाला धन्यवाद देऊ की पुन्हा एकदा परमेश्वराने ख्रिस्तामध्ये आपणास सुरक्षित राखलं, एक सुंदरसा दिवस दिला. त्याबद्दल त्याचे धन्यवाद देऊ ख्रिस्ताच्या नावात. ख्रिस्तामध्ये सर्वांना सलाम. प्रेज द लॉर्ड. स्तोत्रसंहिता 66 याचं पहिलं वचन आणि दुसरं वचन आपण वाचूया. पहा, अहो सर्व पृथ्वीवरील लोक, देवाचा जय जयकार करा, त्याच्या नामाचा महिमा गा, त्याच्या स्तुत्यर्थ त्याचे गौरव करा. त्याच्या स्तुत्यर्थ त्याचे गौरव करा. अहो पृथ्वीवरील सर्व लोक, देवाचा जय जयकार करा. आणि होय, आपण सुद्धा देवाच्या नामाचा जय जयकार करण्याकरता एकत्र आलेले आहोत. आणि त्याच्या वचनानुसार त्याचा म्हणणं सुद्धा, आत्मिक म्हणणं सुद्धा आपण ऐकणार आहोत. होय, तो महान स्तुती प्रित्यर्थ परमेश्वर आहे आणि तो सर्वांना चालवतो, सर्वांना राखतो. तोपर्यंत त्याच्या प्रार्थनेचे उत्तर मिळूच तोपर्यंत आपण आपला विश्वास दृढ राखणं गरजेचं आहे. आपण छोटीशी प्रार्थना करूया. प्रार्थनेनंतर 1-2 गीतं प्रभूला सादर करूया आणि नंतर मग देवाच्या वचनाकडे आपण जाणार आहोत, जेणेकरून येणाऱ्या वचनाद्वारे तो आपणास त्याचा म्हणणं, त्याचा आशीर्वाद देईल. आणि नुसताच देणार नाही तर आपल्याला त्या सर्व परिस्थितीमध्ये तो त्याचा विश्वासात राखेल, चालवेल आणि बोलवेल सुद्धा. या आपण एक छोटीशी प्रार्थना करूया. प्रार्थनेनंतर 1-2 गीतं प्रभूला सादर करू, नंतर देवाच्या वचनाकडे जाऊया. धन्यवाद, धन्यवाद, स्तुतीस पात्र जिवंत परमेश्वर, तुझ्या नावाला धन्यवाद देतो. ख्रिस्ता, तुझ्या नावाला धन्यवाद देतो. पवित्र आत्मा, तुझ्याही नावाला धन्यवाद देतो. हे प्रभू, सुंदरशी वेळ तू आमच्या जीवनात आणलीस त्याबद्दल धन्यवाद. ख्रिस्तामध्ये तू आम्हाला राखलंस, कृपेमध्ये, शांतीमध्ये, प्रीतीमध्ये, त्याबद्दल धन्यवाद. येणारा वेळ, येणाऱ्या सर्व गोष्टी ख्रिस्तामध्ये तुझकडे सुपूर्द करतो. आमच्यातून कळत नकळत, बघण्याद्वारे, बोलण्याद्वारे, ऐकण्याद्वारे ज्या चुका झालेल्या त्या सर्व चुकांची, अपराधांची तू आम्हाला क्षमा कर. ज्यांनी आमची मनं दुखवली त्यांनाही आम्ही प्रभू येशूच्या नावात क्षमा करतो. येणाऱ्या वचनाद्वारे प्रत्येकाला तो आशीर्वादित करशील आम्हाला ठाऊक आहे, म्हणून प्रार्थना ख्रिस्ताच्या विश्वासात केली म्हणता पित्या, आमेन. देवाच्या नावाला आपण धन्यवाद देऊ की प्रभूने एक सुंदरशी वेळ आपल्या जीवनात दिली आणि सुंदरशी संध्या दिली. त्याबद्दल त्याचे आपण धन्यवाद देऊया. त्याच्या नावाला आपण धन्यवाद देऊ की त्याने एक सुंदरशी वेळ आपणास दिली आणि या वेळेमध्ये आपण यासाठी जमलेलो आहोत की त्याचं वचन, त्याची प्रार्थना आपण करावी. आणि जो सहारा परमेश्वर आहे त्या परमेश्वराला आपण सहारा करता विनवण्या करणार आपण असलो पाहिजे. आपण त्या प्रार्थनेद्वारे परमेश्वराचा सहारा, परमेश्वराचा आधार शोधणारे आपण असलो पाहिजे. सहारा मुझको चाहिए, सहारा दे मुझे खुदा, सहारा मुझको चाहिए, सहारा दे मुझे खुदा, मुझे संभाल कि मैं गिरा, मुझे संभाल मेरे खुदा, मुझे संभाल कि मैं गिरा, मुझे संभाल मेरे खुदा, सहारा मुझको चाहिए, सहारा दे मुझे खुदा. कठिन है रास्ते बहुत, हर एक मोड़ पे कतर, अंधेरी सायों को हटा, दिखा दे अब मुझे शहर, मुझे संभाल कि मैं गिरा, मुझे संभाल
जहाँ के रास्तों पे मैं अकेला चल ना पाऊंगा, जो चलना चाहूँ भी अगर फिसल के गिर मैं जाऊंगा, मुझे संभाल कि मैं गिरा, मुझे संभाल मेरे खुदा, मुझे संभाल कि मैं गिरा, मुझे संभाल मेरे खुदा। ये बोझ जो गुनाहों का मैं उठाए चल रहा, उठाएगा अगर कोई वो तू ही है मेरे खुदा, मुझे संभाल कि मैं गिरा, मुझे संभाल मेरे खुदा, मुझे संभाल कि मैं गिरा, मुझे संभाल मेरे खुदा। सहारा मुझको चाहिए, सहारा दे मुझे खुदा, सहारा मुझको चाहिए, सहारा दे मुझे खुदा। प्रेज द लॉर्ड। देवाच्या नावाला धन्यवाद देऊ की परमेश्वर आपला सहारा आहे आणि त्या सहाराला आपण बोलवणारे असलो पाहिजे, नेहमी आपल्या जीवनामध्ये बोलवणारे आणि त्याच्या सहारास जो ख्रिस्त आपल्यावर कृपा करतो, दया करतो, आपल्या सर्व अपराधांची क्षमा करतो, त्यामध्ये नेहमी राहणारे आपण असलो पाहिजे। आज आपण दिवसभर जी वर्तणूक केली, जी कृती केली, ती सर्व कृती अशीच होती काय की आपण त्याला आपल्या जीवनात राखलेले असे होतो। आपल्या मुखातून निघणारे शब्द, आपल्या मुखातून निघणारे शब्द पहा, आपली वृत्ती पहा आज दिवसभरची की काय आपण ख्रिस्त तो आपल्या जीवनात राखला काय। आणि जेव्हा आपण अशा गोष्टी राखतो, ख्रिस्ताला राखतो, त्याची प्रीती राखतो, त्याचं वचन राखतो, ख्रिस्ताला पांघरून घेऊन असे राहतो, तेव्हा आपल्या प्रार्थना परमेश्वराकडे ख्रिस्त ज्या पोहोचवतो त्याचे उत्तर सुद्धा येतात। तुमच्या प्रार्थना उत्तर घेऊन येतात। जेव्हा तुम्ही प्रार्थना करता, जेव्हा तुम्ही हाक मारता, तेव्हा तो उत्तर देतो। पहा स्तोत्र संहितेमध्ये पण वचन आहे, संकट समयी त्यांनी दावा केला आणि परमेश्वराने त्यांस उत्तर दिलं, त्यास उत्तर दिलं। जेव्हा तुम्ही त्याच्या समागमे राहता, त्याच्या वचनात राहता, नेहमी परमेश्वराच्या समागमे ख्रिस्ताला पांघरून घेतलेले असे चित्तवृत्तीने राहता, तेव्हा जेव्हा जेव्हा तुम्ही प्रार्थना करता, जेव्हा जेव्हा तुम्ही त्याला शोधता, तेव्हा तो तुम्हाला सापडतो आणि तुमच्या प्रार्थनांना उत्तर देतो। आणि जेव्हा तुम्ही प्रार्थना करता, तुमच्या प्रार्थना उत्तर घेऊन खाली येतात। प्रेज द लॉर्ड। स्तुति आराधना ऊपर जाती है, आशीष लेकर नीचे आती है। स्तुति आराधना ऊपर जाती है, आशीष लेकर नीचे आती है। प्रभु हमारा कितना महान, देखो हमसे करता है प्यार। प्रभु हमारा कितना महान, देखो हमसे करता है प्यार। हालेलुया, 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 हालेलुया। विनती और प्रार्थना ऊपर जाती है, उत्तर लेकर नीचे आती है। विनती और प्रार्थना ऊपर जाती है, उत्तर लेकर नीचे आती है। प्रभु
हमारा कितना महान, देखो हमसे करता है प्यार। प्रभु हमारा कितना महान, देखो हमसे करता है प्यार। हालेलुया, हालेलुया, हालेलुया। स्तुति आराधना ऊपर जाती है, आशीष देकर नीचे आती है। स्तुति आराधना ऊपर जाती है, आशीष लेकर नीचे आती है। प्रभु हमारा कितना महान, देखो हमसे करता है प्यार। प्रभु हमारा कितना महान, देखो हमसे करता है प्यार। हालेलुया, हालेलुया, हालेलुया। सिय्योन में स्तुति तेरी बाट ज्योति है, धन्यवाद करना उसकी महिमा होती है। सिय्योन में स्तुति तेरी बाट ज्योति है, धन्यवाद करना उसकी स्तुति उसकी महिमा होती है। प्रभु हमारा कितना महान, देखो हमसे करता है प्यार। प्रभु हमारा कितना महान, देखो हमसे करता है प्यार। हालेलुया, हालेलुया, हालेलुया। स्तुति आराधना ऊपर जाती है, आशीष लेकर नीचे आती है। स्तुति आराधना ऊपर जाती है, आशीष लेकर नीचे आती है। प्रभु हमारा कितना महान, देखो हमसे करता है प्यार। प्रभु हमारा कितना महान, देखो हमसे करता है प्यार। हालेलुया, 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 हालेलुया। उसने दाखरस तेल उंडेला, मेरी आत्मा को चंगा किया। उसने दाखरस तेल उंडेला, मेरी आत्मा को चंगा किया। एरीहो के किनारे अदमुआ पड़ा, एरीहो के किनारे अदमुआ पड़ा। उसने दाखरस तेल उंडेला, यीशु 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 मैंने उसको पा लिया। यीशु 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 मैंने उसको पा लिया। यीशु 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 मैंने उसको पा लिया। मैंने यीशु को पा लिया। उसने दाखरस तेल उंडेला, मेरी आत्मा को चंगा किया। उसने दाखरस तेल उंडेला, मेरी आत्मा को चंगा किया। यरीहो के किनारे अदमुआ पड़ा, यरीहो के किनारे अदमुआ पड़ा। उसने दाखरस तेल उंडेला, यीशु 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 मैंने उसको पा लिया। यीशु 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 मैंने उसको पा लिया। यीशु 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 मैंने उसको पा लिया। मैंने यीशु को पा लिया। उसने दाखरस तेल उंडेला, मेरी आत्मा को चंगा किया। उसने दाखरस तेल उंडेला, मेरी आत्मा को चंगा किया। यरीहो के किनारे अदम
एरियो के किनारे अधमुआ पड़ा, उसने दाखरस तेल उंडेला। यीशु 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 मैंने उसको पा लिया, यीशु 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 मैंने उसको पा लिया, यीशु 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 मैंने उसको पा लिया, मैंने यीशु को पा लिया। उसने दाखरस तेल उंडेला, मेरी आत्मा को चंगा किया। धन्यवाद धन्यवाद स्तुतीस पात्र जिवंत परमेश्वरा, तुझ्या नावाला धन्यवाद देतो. ख्रिस्ता तुझ्या नामाला धन्यवाद देतो. पवित्र आत्मे तुझ्याही नामाला धन्यवाद देतो. होय प्रभू, सुंदरशा वेळी आम्हाला तू एकत्र आणलं, त्यामुळे धन्यवाद. आज पवित्र आत्म्यामध्ये प्रत्येकाला ख्रिस्तामध्ये तू भरून टाक आणि होय प्रत्येकाला तुझ्या रक्ताद्वारे ख्रिस्ता तू शुद्ध कर. येणाऱ्या वचनाद्वारे प्रत्येकाला तू स्थिर कर आणि तुझा विश्वास धीर प्रत्येका ठिकाणी ख्रिस्तामध्ये तू घाल परमेश्वरा. ही प्रार्थना तो आशीर्वादित करणार आहेस आणि ती केलेलं आहे. येणारं वचन सुद्धा ख्रिस्तामध्ये तो आशीर्वादित केलं असा मस्त ठाऊक आहे. आणि प्रार्थना ख्रिस्ताच्या विश्वासात केली म्हणता एक पित्या, आमेन. प्रेज द लॉर्ड. देवाच्या नावाला धन्यवाद देऊ की प्रभूने एक सुंदरशी वेळ आपणास दिली आणि या वेळेमध्ये आपण त्याची स्तुती आराधना जशी केली तसंच त्याचं येणारं वचन सुद्धा आत्मिकरित्या आपल्या जीवनामध्ये आपण स्वीकारणार आहोत. प्रेज द लॉर्ड. होय, त्याचं वचन सुद्धा आपण स्वीकारणार आहोत. परमेश्वराचं वचन आपणा सर्व गोष्टीविषयी आशा देतं, विश्वास देतं, स्थिर करतं आणि आपल्या जीवनी तो धीर घालतं. ते वचन यासाठी दिले, फक्त ऐकण्याकरता नाही दिलं, तर ते वचनानुसार वर्तन करण्यासाठी आपल्याला ते वचन दिलेलं आहे. ख्रिस्त म्हणतो पहा, मी दिलेले वचन तुमच्यासाठी आत्मा आणि जीवन असे आहे. देहापासून काहीच लाभ होत नाही. तुमच्या देहापासून काहीही लाभ होत नाही. तो देह नश्वर आहे, तो माती आहे, मातीस मिळेल. याकरता ख्रिस्ताने या जगात येऊन तो आदाम आपल्या जीवनातून काढला जावा, आत्मिक ख्रिस्त तयार व्हावा आणि आपल्यातल्या सर्व गोष्टी अंधकाराच्या काढल्या जाव्यात म्हणून, तारण मिळावं म्हणून, सार्वकालिक जीवन मिळावं म्हणून वधस्तंभावर आपलं अर्पण दिलं. प्रेज द लॉर्ड. परंतु आपण प्रार्थना करतो तसा विश्वास धरत नाही. वचन ऐकतो, त्यामुळं वचन ऐकतो तसे कार्य करत नाही. त्यामुळे तुमच्या केलेल्या प्रार्थनेची उत्तर सुद्धा ती तशीच अनुत्तरित अशी आहेत. कारण की तुम्ही मागता ते विश्वासाने होत नाही आणि मागितल्यानंतर सुद्धा तो विश्वास धरत नाही. जो त्याच्या सामर्थ्याचा विश्वास आहे, जो परमेश्वर समुद्रातून मार्ग काढणार आहे, जो ख्रिस्ताला मेलेल्यातून उठवणारा आहे, अंधळे अपंगांना चालवणारा, अंधळ्यांना डोळे देणारा, दृष्टी देणारा जो परमेश्वर आहे, जो पूर्ण सृष्टी चालवतो, जो सूर्यास नियम लावून देतो, वळवाच्या दिवशी पाऊस पाडतो, पावसानंतर हिवाळा देतो, उन्हाळा देतो, असे सर्व नित्य क्रम चालवणारा जो परमेश्वर आहे, काय तो तुमच्या प्रार्थनेची उत्तर देणार नाही काय? परंतु आपण मागतो तसं मिळत नाही, कारण की आपण प्रार्थना जशा केल्या त्याकरता जो विश्वास धरायचा असतो तो विश्वासाला वाटा मोकळ्या करत नाही. तुमचे संशय, तुमच्या जवळचे सर्व विचारांची गर्दी, भावनिक परिस्थिती, विपरीत दिसणारी परिस्थिती, या परिस्थितीने त्या सर्व वाटा अडवलेल्या आहेत. आणि हे मी सांगत नाही,
हे मी सांगत नाही, हे देवाचं वचन सांगतं की तुम्ही प्रार्थना करता, त्या प्रार्थना विश्वासाने तुमच्या होत नाही आणि प्रार्थना केल्यानंतरही विश्वास धरत नाही. तुमचे विचार, तुमच्या चिंता, समोरची विपरीत परिस्थिती, त्या सर्व गोष्टी अडवतात. तुमच्या जीवनातले तुमचे स्वतःचे विचार, तुमचे संशय, ते सर्व वाटा अडवून ठेवलेले आहेत. ती जी गर्दी झालेली आहे ना विचारांची, भावनिक परिस्थितीची, संशयाची, ती दूर करा. ती दूर करा. प्रेज द लॉर्ड. आणि जेव्हा तुम्ही या सर्व संशय, सर्व विचारांची गर्दी, चिंता, या सर्व काढून टाकता, देवाला, देवाच्या विश्वासाला, त्याच्या सामर्थ्याला, त्याच्या कार्याला, त्याच्या योजनेला आपल्या जीवनात वाट करून देता, तेव्हा तुमच्या जीवनात कार्य परमेश्वराचं, ख्रिस्ताचं चालू होतं. प्रेज द लॉर्ड. त्यामुळे देहाने उचुंबळून आलेल्या सर्व गोष्टी, राग, द्वेष, मत्सर, चिंता, संशय, यांनी जी गर्दी तुमच्या जीवनात केलेली आहे ना, ती दूर काढा, ती दूर हटवा. आणि त्याच्या विश्वासाला, त्याच्या सामर्थ्याच्या विश्वासाला, वचनाला, कार्याला वाट मोकळी करून द्या. त्यामुळेच तर तुमच्या प्रार्थनेची उत्तरं मिळत नाही, कारण की ती गर्दी आहे, भावनिकता आहे, भय आहे, भीती आहे, संशय आहे, विपरीत गोष्टीकडे पाहण्याची दृष्टी आहे. आणि या सर्व गोष्टी तुम्ही केलेल्या प्रार्थनांना अडखळणं आहेत. तुमच्या जीवनात देवाचं कार्य होण्याकरता ती अडखळणं आहेत. प्रेज द लॉर्ड. आणि आज आपण जो संदेश ऐकणार आहोत, वाट सोडा. वाटा मोकळ्या करा. देवाचं वचन सांगतं वाट मोकळी करा. तुम्ही प्रार्थना करता, तुम्हाला तसं मिळत नाही, कारण की तुमच्या जीवनामध्ये ती भावनिक, भीतीची, भयाची, संशयाची आणि समोर दिसणाऱ्या सर्व विपरीत गोष्टी, निरर्थक गोष्टींची गर्दी आहे. आणि त्या गर्दीमुळे परमेश्वराचं कार्य तुमच्या जीवनात होत नाही. त्याच्या विश्वासाला, त्याच्या सामर्थ्याच्या विश्वासाला तुमच्या जीवनामध्ये तुम्ही वाट मोकळी करत नाही. जो विश्वास ख्रिस्तावर ठेवलेला आहे तुम्ही, त्या ठेवलेल्या विश्वासाद्वारे तुमच्या जीवनात कार्य का होत नाही? कारण की तुमच्या जवळ तुम्ही काय केलेलं आहे? विचारांची, चिंतांची, संशयाची, भयाची आणि समोर दिसणाऱ्या डोळ्याला विपरीत परिस्थितीची, प्रतिकूल परिस्थितीची गर्दी आहे. त्यामुळे परमेश्वराचं कार्य तुमच्या जीवनात होत नाही. तुम्ही मागता, तुम्हाला ते मिळत नाही. परमेश्वराचं वचन सांगते की वाट सोडा. वाट मोकळी करून द्या आपल्या जीवनामध्ये परमेश्वराला, ख्रिस्ताला, देवाच्या वचनांना. जरी तुमच्या डोळ्याला ती परिस्थिती दिसत नसेल, तो सैतान तुमच्या कानाची कुजबुज करत असेल, जुन्या गोष्टी तुम्हाला काढून दाखवत असेल, तुमची जुनी पापं काढून दाखवत असेल, तरी त्याकडे पाहू नका. जो ख्रिस्त विश्वासाचा उत्पादक, त्याच्या सामर्थ्यावर विश्वास ठेवलेले असे बना. वाट सोडा. या आपण या संदेशाकडे प्रभूमध्ये वळूया. वाट सोडा. तुमच्या जीवनामध्ये त्याच्या सामर्थ्याच्या विश्वासाला, त्याच्या वचनाला, ख्रिस्ताला, देवाला कार्य करण्याकरता वाट सोडा. आणि वाटा कुणी अडवल्यात? तुमच्या विचारांनी, तुमच्या संशयाने, तुमच्या चिंतांनी. वाट सोडा. पहा मत्तेयाचा 9 अध्याय 24 आणि 25 वचन काय सांगतं. मत्ते कृषीवर्तमानाचा 9 अध्याय 24 आणि 25 वचन काय म्हणतं पहा. यायराची कन्या व रक्तस्राव स्त्री. जेव्हा ख्रिस्त यायराच्या कन्येस बरे करायला चालला होता, तेव्हाचा हा भाग आहे. त्यातली 24 आणि 25 वचन काय सांगते की वाट सोडा, कारण मुलगी मेली नाही, ती झोपेत आहे. तेव्हा त्याने त्याचा उपहास केला. मग लोकसमुदायाला बाहेर लाविल्यावर आत जाऊन त्याने मुलीचा हात धरला आणि ती उठली. या गोष्टीची कीर्ती त्या अवघ्या देशात पसरली. प्रेज द लॉर्ड. पहा देवाचं वचन काय सांगतं.
ख्रिस्त याईराच्या कन्येस बरा करायला चाललेले असताना रक्तसाव स्त्रीने वस्त्रात शिवले असे मनात म्हणालं आणि तिने शिवले आणि ती बरी झाली. 12 वर्ष ती पीडित होती. त्यानंतर जेव्हा तो तिथे पोहोचला तेव्हा ती पहा तिथं गर्दी होती, लोकांची गर्दी होती. ती लोक आज आपल्या जीवनामध्ये काय प्रदर्शित करत आहेत? तुमच्या जीवनात असे अनेक निंदक असतील. जेव्हा तुम्ही देवावर विश्वास ठेवत असता, प्रार्थना करत असता, किंवा तुमचे विचार असतील, तुमचा संशय असेल, तुमचा अविश्वास असेल, देवाच्या केलेल्या प्रार्थनेला तुम्ही तुमच्या जीवनामध्ये देवाच्या सामर्थ्याच्या विश्वासाला, ख्रिस्ताला, पित्याला वाट मोकळी करत नाही. ती गर्दी कशाची आहे? ते सर्व निंदक लोकांच्या, निंदक गोष्टींची आहे, अंधकारांच्या गोष्टींची आहे, तुमच्या संशयाची आहे, तुमच्या चिंतांची गर्दी आहे. ख्रिस्त काय म्हणतो? वाट सोडा, कारण मुलगी मेली नाही, ती झोपेत आहे. तेव्हा त्यांनी त्यांचा उपवास केला. ख्रिस्ताचा सुद्धा उपवास केला लोकांनी, कारण की तो म्हणाला मुलगी मेली नाही, ती झोपली आहे. तुमचाही असाच उपवास होत असेल, परंतु तुम्ही काय करा, तुमच्या समोर जी गर्दी जमलेली आहे त्या सर्व गर्दी आपल्या जीवनातून बाहेर काढा. देवाच्या कार्याला आपल्या जीवनामध्ये वाट मोकळी करणारे बना. तुमची भावनिक परिस्थिती, तुमच्या बुद्धीच्या कल्पना, तुमच्या मनाची परिस्थिती सर्व काढून टाका, कारण की त्यांनी कार्य होणार नाही. तुमच्या रागाने, तुमच्या द्वेषाने, तुमच्या मत्सराने, तुमच्या चिंताने, तुमच्या अविश्वासाने देवाचे कार्य घडत नाही. ती गर्दी तुमच्या जीवनात जी जमलेली आहे ती काढा आणि देवाच्या कार्याला आपल्या जीवनामध्ये काय करा? वाट मोकळी करून ठेवा. म्हणजे तुमच्या जीवनात ज्या मेलेल्या गोष्टी आहेत ना, ख्रिस्त येऊन तुमच्या मेलेल्या गोष्टी जिवंत करेल. प्रेज द लॉर्ड. तुमची वाळलेली परिस्थिती आहे ती सजीव करेल, परंतु तुम्ही तुमच्या जीवनामध्ये त्याला स्थान देत नाही, त्याच्या सामर्थ्यावर विश्वास ठेवत नाही, त्याच्या वचनानुसार वर्तन करत नाही. तुम्ही अविश्वासात जाता, चिंता करता, संशय धरता, प्रार्थनेमध्ये मग्न राहत नाही, वचनामध्ये मग्न राहत नाही. सर्व निरर्थक गोष्टीकडे दृष्टी असते, वाईट गोष्टींकडे कान असतात, जीभ वाईट गोष्टी बोलण्यास प्रवृत्त करता. तुम्ही त्याकरता तुम्ही जी प्रार्थना करता त्याचं फळ मिळत नाही, कारण की तुमच्या जीवनामध्ये या गोष्टींची गर्दी आहे. आणि जेव्हा तुम्ही तुमच्या जीवनातून ही गर्दी बाहेर काढता, दूर हटवता, चिंता दूर करता, संशय घालून टाकता, त्याच्या सामर्थ्यावर विश्वास ठेवता, तेव्हा ख्रिस्त तुमच्या जीवनामध्ये येतो आणि ज्या गोष्टी मेलेल्या आहेत तुमच्या जीवनामध्ये त्या जिवंत करतो. प्रेज द लॉर्ड. वाट सोडा, कारण मुलगी मेली नाही, ती झोपेत आहे. तेव्हा त्यांनी त्याचा उपहास केला. मग लोकसमुदायाला बाहेर लाविल्यावर आत जाऊन त्याने मुलीचा हात धरला आणि ती उठली. पहा, जे लोकसमुदायाला बाहेर घालवलं ख्रिस्ताने, तो लोकसमुदाय कशाला प्रवृत्त करतो? आज तुमच्या जीवनातल्या त्या चिंतांना प्रवृत्त करतो, तुमच्या जीवनात जे निंदक आहेत त्यांना प्रवृत्त करतो, तुमच्या संशयाला प्रवृत्त करतो, तुमच्या भावनिक परिस्थितीला प्रवृत्त करतो. तो लोकसमुदाय काय दाखवतोय आज आपल्या जीवनामध्ये? तुमच्या चिंता दाखवतोय. तो लोकसमुदाय आज काय दाखवतोय? तुमची भावनिक परिस्थिती दाखवतोय, तुमचा अविश्वास दाखवतोय. ख्रिस्ताने त्या लोकसमुदायाला बाहेर घालवलं. तुम्हीही तुमच्या जीवनातून त्या अविश्वासाला बाहेर घालवा, त्या चिंतांना बाहेर घालवा, त्या रागाला बाहेर घालवा, त्या द्वेषाला बाहेर घालवा आणि असं सर्व निंदकांपासून बाहेर दूर राहा. अशा सर्व निरर्थक गोष्टी आपल्या जीवनातून काढून टाका. देवाच्या कार्याला आपल्या जीवनात वाट मोकळी करून द्या. ख्रिस्त तुमच्या जीवनात येईल आणि मेलेल्या गोष्टी काय करेल? जिवंत करेल. प्रेज द लॉर्ड. आज आपल्या जीवनात कुठली परिस्थिती मेलेली आहे ती पहा. तुम्ही आजारी आहात का? दुःखी आहात का? क्लेशात आहात का? एकटे आहात का? ती परिस्थिती जर बदलायची असेल तर तुमच्या जीवनातला तो लोकसमुदाय जो आहे गर्दी केलेला, तो लोकसमुदाय काय सांगतो? तो लोकसमुदाय तुमच्या जीवनात आज सांगतो तुमचा संशय, तुमचा द्वेष, तुमचा मत्सर, तुमचा राग, तुमचा अविश्वास, तुमची भावनिक परिस्थिती, तुमचा मीपणा, तुमचा गर्व,
ती गर्दी आहे, त्या गर्दीला बाहेर घालवा आणि ख्रिस्ताला तुमच्या जीवनात बोलवा. तुमची मेलेली परिस्थिती ख्रिस्त जिवंत करेल. प्रेज द लॉर्ड. वाट सोडा. आपल्या जीवनामध्ये देवाच्या कार्याला, त्याच्या सामर्थ्याच्या विश्वासाला वाट सोडा. गर्दी तुम्हीच केलेली आहे. निंदक दिसतोय, एकदा सहन करा. तड पाडणारा दोनदा असेल, तिसऱ्या वेळेस समजून सांगा. त्यानंतर त्या तड पाडणारा आपल्या जीवनामध्ये स्थान देऊ नका. तुमच्या अविश्वासाला स्थान देऊ नका. तुमच्या चिंतांना स्थान देऊ नका. वाईट बातमी कानावरती, निंदा तुमच्या कानावर येतात, त्या ऐकू नका. आपल्या अंतःकरणात साठवू देऊ नका. आपली जीभ वाईट गोष्टींना मोकळी सोडू नका. तुम्ही अशा सर्व गोष्टींची जी गर्दी तुमच्या जीवनात साठवलेली आहे ती बाहेर घालवा पहिली, आणि मग ख्रिस्त तुमच्या जीवनात येईल आणि तुमचं मेलेलं जीवन जे आहे, तुमच्या ज्या मेलेल्या आशा आहेत त्या जिवंत करेल. प्रेज द लॉर्ड. आणि जे मागत आहात ते तुम्हाला तो देईल. मत्तय याचा 9वा अध्याय 20 आणि 21 वचन काय म्हणतं पहा. मग पहा, 12 वर्ष रक्तस्राव पिडलेली एक स्त्री त्याच्या मागे येऊन त्याच्या वस्त्राच्या गोंड्याला शिवली, कारण तिने आपल्या मनात म्हटले मी केवळ त्याच्या वस्त्राला शिवले तरी बरी होईल. प्रेज द लॉर्ड. पहा, तिचा विश्वास किती मोठा होता. तिने ती 12 वर्ष रक्तस्राव स्त्री होती. तिने त्या 12 वर्षाच्या गोष्टींकडे पाहिलं नाही. त्या 12 वर्षाच्या गोष्टींकडे तिने पाहिलं नाही त्या रक्तस्राव स्त्रीने. तुमच्या जीवनात अशा अनेक गोष्टी असतील आज. मत्तय 9 अध्याय 24-25 वचनामध्ये ख्रिस्त सांगतो की वाट सोडा. जी गर्दी तुमच्या जीवनामध्ये तुम्ही केलेली आहे, तुमची चिंता, तुमचा द्वेष, तुमचा मत्सर, तुमचा राग, संशय, ही सर्व विचारांची गर्दी, ही सर्व विपरीत गोष्टींची गर्दी तुम्ही तुमच्या जीवनातून बाहेर घालवा. म्हणजे ख्रिस्त तुमच्या जीवनात येईल आणि तुमची मेलेली परिस्थिती तो जिवंत करेल. प्रेज द लॉर्ड. याईराच्या कन्येत जेव्हा तो बरा करायला चालला होता तेव्हा तिथं जमलेला लोकसमुदाय कसा होता? तो उपहास करणारा होता, तो निंदा करणारा होता. तो म्हणाला मुलगी मेली नाही, ती झोपली आहे. तेव्हा ख्रिस्ताचा त्याने उपहास केला. त्या लोकसमुदायाला त्याने बाहेर घालवलं. तुम्हालाही तुमच्या जीवनातून ती निंदा, तो द्वेष, तो मत्सर, राग, कपट आणि तुमचे संशय, ही सर्व विचारांची गर्दी, निंदकांची गर्दी तुम्हाला तुमच्या जीवनातून दूर घालवायची आहे. जेव्हा तुम्ही ती दूर घालवता तेव्हा ख्रिस्त तुम्ही केलेल्या प्रार्थनेद्वारे, त्याच्या ठेवलेल्या सामर्थ्याच्या विश्वासाद्वारे तुमच्या जीवनात एंटर करतो, प्रवेश करतो आणि तुमचं जीवन तो बदलतो. प्रेज द लॉर्ड. मग ते 9 अध्याय 20 आणि 21 वचनामध्ये हेच वचन स्पष्ट करतं. मग पहा, 12 वर्ष रक्तस्रावाने पिडलेली एक स्त्री त्याच्या मागे येऊन त्याच्या वस्त्राच्या गोंड्या शिवली, कारण तिने आपल्या मनात म्हटले की मी केवळ त्याच्या वस्त्राला शिवले तरी बरी होईल. पहा, त्या स्त्रीने 12 वर्ष रक्तस्राव ती होती, त्या गोष्टीकडे पाहिलं नाही. किती काळ होता, किती त्रास तिने सहन केला असेल, किती ती अविश्वासात गेली असेल, पण त्या सर्व गोष्टीकडे तिने पाहिलं नाही. तिने फक्त मनामध्ये ठरवलं की मी याच्या वस्त्राच्या गोंड्याला शिवेल आणि बरी होईल. आज तुमच्या जीवनात अनेक विचारांच्या गर्दी असतील. अनेक वर्ष तुम्ही 10 वर्ष त्रास भोगत असाल एखाद्या गोष्टीचा, तर त्या गोष्टीकडे पाहू नका. मनामध्ये विश्वास धरा की देवाच्या वचनाला, ख्रिस्ताच्या सामर्थ्याला माझ्या जीवनामध्ये मी वाट करून देईल. मी 10 वर्ष मी ज्या पीडा भोगत आहे, जो त्रास भोगत आहे, मी त्याकडे पाहणार नाही. मी परमेश्वराच्या विश्वासाच्या वचनाकडे, ख्रिस्ताच्या सामर्थ्याकडे पाहीन. माझ्या जीवनात त्याला वाट मोकळी करून देईल आणि मग तो तुमच्या जीवनात येईल. आणि जेव्हा तुम्ही अशी सर्व गर्दी आपल्या जीवनातून बाहेर घालवता तेव्हा ख्रिस्त तुमच्या जीवनात येतो आणि तुमचं जीवन जे निर्जीव आहे ते सजीव ख्रिस्तामध्ये बनवतो. प्रेज द लॉर्ड. वाट सोडा. तुमच्या जीवनामध्ये देवाच्या कार्याला वाटा तुम्हीच अडवून ठेवलेल्या आहेत, आपणच अडवून ठेवलेल्या आहेत. तुमचा विचार, तुमचा संशय, तुमची चिंता, निंदकांची गर्दी, ती सर्व आपल्या जीवनातून बाहेर घालवा. दूर राहायच्या सर्व गोष्टींपासून.
त्याच्या सामर्थ्यावर विश्वास ठेवा. देवाच्या कार्याला आपल्या जीवनात वाट सोडा. विश्वास गमावू नका, स्थिर राखा. प्रेज द लॉर्ड. रोमकारासपत्र 4 अध्याय 17 ते 22 वचनामध्ये हे वचन मी सांगितलं होतं. पुन्हा एकदा वाचतो. रोमकारासपत्र 4 अध्याय 17 ते 22 वचन. ज्या देवावर त्याने विश्वास ठेवला, जो देव मेलेला जिवंत करीतो व जे नाही त्यास ते आपल्यास असल्यासारखी आज्ञा करीतो, त्याच्या दृष्टीने तो असा आहे. त्याने आशेचा संभव नसताना आशेने विश्वास धरला, यासाठी की ती तशी तुझी संतती होईल. असे जे वचन त्याप्रमाणे त्याने बहुत राष्ट्रांचे बाप व्हावे. आपले निर्जीव झालेले शरीर व सारा हिच्या गर्भाशयाचे निर्जीवपण ही त्याच्या लक्षात होती. तथापि विश्वासाला दुर्बलता येऊ न देता त्याने देव वचनाकडे पाहून अविश्वासामुळे आपली डळमळ होऊ दिली नाही, तर विश्वासाने प्रबळ होऊन त्याने देवाचे गौरव केले. आपण दिलेले वचन पूर्ण कराव्यास तो समर्थ आहे असा त्याचा निश्चय होता, म्हणून ते त्याचकडे नीतिमत्व असे मोजण्यात आले. प्रेज द लॉर्ड. अब्राहमाला त्याचं म्हातारपण ठाऊक होतं. सारेची कूस निर्जीव झाली ही गोष्ट ठाऊक होती, पण त्याने त्या गोष्टींकडे लक्ष दिलं नाही. त्याने आपला विश्वास डळमळीत होऊ दिला नाही. त्या सर्व निर्जीव परिस्थितीकडे लक्ष दिलं नाही. जो परमेश्वर नाही त्याला असल्यासारखी आज्ञा करतो त्याचवर त्याने विश्वास ठेवला. ज्या परमेश्वराने त्याला वचन दिले की बहुत राष्ट्रांचे बाप तुला मी करीन, त्या वचनाद्वारे त्याने विश्वास ठेवला. आज तुम्ही देवाचं वचन ऐकत आहात काय? आपण फक्त देवाच्या वचनाद्वारे लक्ष देऊन विश्वास ठेवत आहोत का? आपल्या समोरची निंदक निर्जीव परिस्थिती, तुमच्या कानाची कुजबुज करणारा तो दुष्ट, याकडे आपले लक्ष आहे, त्या गर्दीकडे आपलं लक्ष आहे, तुमच्या भावना विवश जीवनाकडे तुमचं लक्ष आहे. ती गर्दी आपल्या जीवनातून हटवा. तो अविश्वास आपल्या जीवनातून काढून टाका आणि देवाच्या वचनाद्वारे त्याच्या सामर्थ्याचा विश्वास आपल्या जीवनी राखा. तुम्ही तुमच्या जीवनामध्ये देवाच्या आशीर्वादांना वाट अडवलेली आहे. तुमच्या गर्दींनी, तुमच्या चिंतांनी, तुमच्या संशयाने, निंदक परिस्थितीमुळे आणि सर्व प्रतिकूल परिस्थितीकडे तुम्ही पाहून तुमच्या जीवनामध्ये देवाच्या कार्याला, आशीर्वादाला वाटा अडवलेल्या आहेत. प्रेज द लॉर्ड. आणि तुम्हाला जर परिस्थिती बदलायची असेल तर देवाच्या वचनावर विश्वास ठेवा. जो अब्राहमाला 99 वर्षी पुत्र देऊ शकतो, सारेची कूस निर्जीव झाली असताना तो वाहती करू शकतो, जो मेलेला जिवंत करू शकतो, जो आपल्या ख्रिस्ताला जिवंत केलेला परमेश्वर आहे, त्याच्या सामर्थ्यावर विश्वास ठेवा. तुमच्या चिंता, तुमच्या मनातले राग, द्वेष, मत्सरची गर्दी हटवा आणि देवाच्या कार्याला आपल्या जीवनात वाटा मोकळ्या करू द्या, मोकळ्या करून द्या. म्हणजे तुम्ही ज्या प्रार्थना करता त्याची उत्तर तुम्हाला मिळतील. प्रेज द लॉर्ड. यशाया 38 अध्याय 1 ते 5 वचन काय म्हणतात पहा. यशाया 38 अध्याय 1 ते 5 वचन. यशाया 38 अध्याय 1 ते 5 वचन काय सांगतं पहा. त्या समय हिजकाय आजारी पडून मराव्यास टेकला, तेव्हा आमोजाचा पुत्र यशा संदेष्टा त्याकडे येऊन त्याला म्हणाला, परमेश्वर म्हणतो आपल्या घराण्याची निर्वाह कर, कारण आता तू मरणार, जगणार नाहीस. आज तुमच्याही जीवनात अशा गोष्टी तुम्हाला कळालेल्या असतील. पहा, तेव्हा हिजकियाने आपले तोंड भिंतीकडे फिरवून परमेश्वराची प्रार्थना केली. तू म्हणाला, हे परमेश्वरा, मी तुझ्याबरोबर सत्यतेने व सात्विक मनाने वागलो आहे व तुझ्या दृष्टीने जे योग्य तेच करीत आलो आहे ते स्मर, अशी मी तुला विनंती करतो. असे म्हणून हिजकिया मनस्वी रडला. तेव्हा यशायाला परमेश्वराचा संदेश आला तो हा, हिजकियाला जाऊन सांग की तुझा पूर्वज दावीद याचा देव परमेश्वर, मी तुझी प्रार्थना ऐकली आहे, तुझे अश्रू पाहिले आहेत. पहा, मी तुझे आयुष्य आणखीन 15 वर्ष वाढवितो. प्रेज द लॉर्ड. आज तुमच्या जीवनात अशी परिस्थिती असेल, तुम्ही कुठल्या तरी गोष्टीसाठी प्रार्थना करत असाल, पण अनेक गोष्टी तुमच्या जीवनात कळत असतील. तुम्हाला तुमच्या चुका कळत असतील, तुमचे जुने अपराध तुम्हाला कळत असतील,
तुमची कमजोरी तुम्हाला कळत असेल तर त्याकडे पाहून आपला विश्वास डळमळीत होऊ देऊ नका. तर मनस्वी रडून अंतःकरणाने पश्चात्तापाने परमेश्वराला मागा आणि देवाच्या कार्याला, त्याच्या सामर्थ्याला आपल्या जीवनी वाटा मोकळ्या करून द्या. त्या सर्व वाईट गोष्टींकडे, निरर्थक गोष्टींकडे आपली दृष्टी, आपले कान हटवा. हिजकियाने देवाचा जो संदेश आला तो त्याला स्पष्ट आला होता की तुझी निर्वाह कर. काय वचन होतं की तुझ्या घराण्याची निर्वाह कर, कारण की तुझा वेळ जवळ आलेला आहे. पण जो परमेश्वर वेळ बदलू शकतो, मरणाला जीवनात ग्रासू शकतो, जे मेलेले आहेत त्यांना उठवू शकतो, समुद्राला दुभागू शकतो, ख्रिस्ताला जिवंत करू शकतो, त्याच्या सामर्थ्यावर विश्वास ठेवा. अनेक रिपोर्ट डॉक्टरकडून तुमच्या जीवनात असे आले असतील, असह्य झाले असेल, तुम्ही थकला असाल प्रयत्न करून, पण परमेश्वराचं वचन आज तुम्हाला सांगत आहे की परमेश्वराजवळ रडणारे, मनस्वी पश्चाताप करणारे बना. परमेश्वर सर्व गोष्टी सजीव करणारा तो परमेश्वर आहे. तुमची निर्जीव परिस्थिती तो सजीव करेल. प्रेज द लॉर्ड. आस्था धरा, पश्चाताप करा, स्वर्गाचे राज्य जवळ आले आहे. आणि अशा सर्व निरर्थक गोष्टी तुमच्या जीवनातून काढून टाका, त्याची गर्दी हटवा. तुमची चिंता, तुमचा द्वेष, तुमचा मत्सर आणि परमेश्वराच्या कार्याला, त्याच्या विश्वासाला आपल्या जीवनामध्ये वाटा मोकळ्या करा. म्हणजे ख्रिस्त देवाचा पुत्र येऊन तुमची निर्जीव परिस्थिती सजीव करेल. पहा, दानियेलाच्या जीवनात अशीच एक घटना घडली. पहा, दानियल याचा 6वा अध्याय, दानियेलाचं पुस्तक याचा 6वा अध्याय, यातलं वचन काय सांगतं पहा. दानियल याचा 6वा अध्यायामध्ये, 6व्या अध्यायामध्ये वचन आहे की दानियल जेव्हा देवाच्या, पहा इथं दानियल याचा 6वा अध्याय, दानियल याचा 6वा अध्याय आणि दानियल याचा 6वा अध्याय याचं 10 ते 11 वचन आपण वाचणार आहोत. काय वचन सांगतं पहा, दानियल याचा 6वा अध्याय. पहा, या फरमानावर सही झाली आहे असे दानियेलाने ऐकले. फरमान कसलं होतं? राजाचे कान भरून काही लोकांनी अशी आज्ञा काढली होती की त्याचीच पूजा करावी. आणि दानियल यहुदी होता, तो जिवंत देवाची स्तुती करणारा होता. पहा, या फरमानावर सही झाले असे दानियेलने ऐकले. तो आपल्या घरी गेला. त्याच्या खोलीच्या खिडक्या येरुशलेमच्या दिशेने असून उघड्या होत्या. त्याने आपल्या नित्यक्रमाप्रमाणे दिवसातून 3दा गुडघे टेकून प्रार्थना केली व आपल्या देवाचा धन्यवाद केला. त्यावेळी ती मनुष्य जमावणे आली. तो दानियल आपल्या देवाची प्रार्थना व आराधना करीत आहे असे त्यास आढळून आले. प्रेज द लॉर्ड. तुमच्याही जीवनामध्ये अशा भावनिक परिस्थिती निर्माण झालेली असेल, ती विरोधाभास असेल, प्रतिकूल परिस्थिती नसेल, तुमच्या कानावर अशा अनेक गोष्टी येतात, तुम्ही बरे होऊ शकत नाही, तुमच्यापासून जे दूर गेलेत ते परत येऊ शकत नाही, तो दुष्ट तुमच्या जीवनात भीती घालत असेल, तुमची परिस्थिती अंधकाराची असेल, पण अशा सर्व परिस्थितीत काय करा? दानियेलाच्या घराच्या खिडक्या येरुशलेम साइडने उघड्या होत्या. तुमच्या मनाच्या खिडक्या देवाच्या सामर्थ्याला उघडा, त्याच्या आशीर्वादांना उघडा. ती विचारांची गर्दी आपल्या जीवनातून काढून टाका. त्याने नित्य नियमाची 3 वेळेची गुडघे टेकून परमेश्वराची प्रार्थना केली आणि त्या लोकांनी सुद्धा पाहिली. प्रेज द लॉर्ड. तुमच्याही जीवनात जेव्हा अशा निरर्थक गोष्टी जेव्हा तुम्ही देवाची प्रार्थना करताना पाहता, तेव्हा तुम्हाला पाहून त्या निघून जातील, जसे ते लोक दानियेलाच्या जीवनातून निघून गेले. आणि राजाचे कान भरून सुद्धा, सिंहाच्या गुहेत टाकून सुद्धा परमेश्वराने सिंहाची तोंडे बंद केले. प्रेज द लॉर्ड. तुमच्याही जीवनामध्ये अशा सर्व निरर्थक गोष्टी गुडघे टेकून निघून जातील, जेव्हा तुमची गुडघे जिवंत परमेश्वरासमोर टेकलेले असतात. प्रेज द लॉर्ड. त्या जिवंत परमेश्वरासमोर आपले गुडघे टेका. त्या निरर्थक गोष्टीसमोर, रागासमोर, द्वेषासमोर, वाईट बातम्यांना, उचंबळून आलेल्या चिंतांना, अविश्वासाला आपले गुडघे टेकू नका. तर आपले गुडघे
जिवंत देवाला, ख्रिस्ताला टेकलेले असे बना. सर्व परिस्थिती तो बदलून टाकेल. पहा, त्या निरर्थक गोष्टी, द्वेष, निंदक, मत्सर तुमच्या जीवनामध्ये गुडघे टेकून निघून जातील, जेव्हा तुमचे गुडघे जिवंत परमेश्वरासमोर टेकलेले असतील. प्रेज द लॉर्ड. देवाच्या आशीर्वादांना आपल्या जीवनात वाट मोकळी करा. वाटा सोडा. आपल्या जीवनामध्ये देवाच्या आशीर्वादांना वाटा आपणच अडवलेल्या आहेत. पहा, योहान 14 अध्याय 1 वचन काय म्हणतं. योहान क्रूस शोभतवान याचा 14 अध्याय 1 वचन काय म्हणतं पहा. तुमचे अंतःकरण अस्वस्थ होऊ नये, देवावर विश्वास ठेवा आणि मजवर विश्वास ठेवा. प्रेज द लॉर्ड. तुमचं अंतःकरण अस्वस्थ होऊ देऊ नका. तर देवावर आणि माझ्यावर विश्वास ठेवा असं ख्रिस्त सांगतो. तुम्ही गुडघे त्या परिस्थितीसमोर टेकू नका. रागाला, द्वेषाला, मत्सराला, चिंतांना, अविश्वासाला आपले गुडघे टेकू नका. तुमच्या जीवनात निंदक असतील, कान भरणारे असतील, त्या सर्व गोष्टींची गर्दी आपल्या जीवनातून हटवा आणि आपले गुडघे ख्रिस्तामध्ये देवासमोर टेकवा. त्याच्यावर विश्वास ठेवा. ती सर्व परिस्थिती बदलून जाईल. अशा सर्व निरर्थक गोष्टी, निंदक गोष्टी, अविश्वास तुमच्या जीवनातून निघून जाईल आणि परमेश्वर ख्रिस्त तुमच्या जीवनातली निर्जीव परिस्थिती सजीव बनवेल. प्रेज द लॉर्ड. रोमकरासपत्र 14 अध्याय 22 वचन काय म्हणतं पहा. रोमकरासपत्र 14 अध्याय 22 वचन काय म्हणतं पहा. रोमकरासपत्र 14 अध्याय 22 वचन काय म्हणतं पहा. तुझ्या ठाई जो विश्वास आहे तो तू देवासमक्ष आपणाजवळ ठेव. आपणाला जे काही पसंत आहे त्याविषयी ज्याला स्वतःचा न्याय निवडा करावा लागत नाही तो धन्य, तो आशीर्वादित आहे. तू तुझा विश्वास देवासमपायत काय लिहिलंय, तुझ्या ठाई जो विश्वास आहे तो तू देवासमक्ष आपणाजवळ ठेव. तुमच्यातला विश्वास तुम्ही काय करायचा आहे, देवासमक्ष आपल्या जीवनात ठेवायचा आहे. आणि जेव्हा तुम्ही देवासमक्ष तुमचा विश्वास आपल्या जीवनामध्ये ठेवता तेव्हा सर्व संशयाची परिस्थिती बदलून जाते. त्याच्या सामर्थ्याचा विश्वास जेव्हा तुमच्या जीवनामध्ये ठेवता, त्याच्या समक्ष ठेवता, तुमची सर्व संशयाची परिस्थिती, चिंता, आकांक्षा, द्वेष, मत्सर, विपरीत परिस्थिती बदलते जेव्हा तुमचे गुडघे देवासमोर टेकलेले असतात. तुझ्या ठाई जो विश्वास आहे तो तू देवासमक्ष आपणाजवळ ठेव. आपल्याला जे काही पसंत आहे त्याविषयी ज्याला स्वतःचा न्याय निवडा करावा लागत नाही तो धन्य. तुमचा संशय काढून टाका आणि देवाचा सामर्थ्याचा विश्वास आपल्या जीवनात ठेवा. दानिएलाने त्या फरमानाकडे पाहिलं नाही. त्याने आपली नित्य नियमाची 3 वेळेची प्रार्थना गुडघे टेकून केली. त्याच्या घराच्या खिडक्या येरुशलेम साइडने उघड्या होत्या. तुमच्याही जीवनात विपरीत परिस्थिती असेल, निंदक असतील, द्वेष असेल, मत्सर असेल, अविश्वास असेल, तुमची भावनिक परिस्थिती असेल, तुमचा संशय असेल, अशा गोष्टींची गर्दी आपल्या जीवनातून बाहेर काढवा, आपल्या जीवनातून बाहेर घालवा आणि देवाच्या सामर्थ्याला, ख्रिस्ताच्या विश्वासाला, ख्रिस्ताला वाटा आपल्या जीवनामध्ये मोकळ्या करा. आपल्या देवासमोर, ख्रिस्तासमोर गुडघे टेका. त्या संशयासमोर टेकू नका. त्या सैतान तुमच्या कानाची कुजबुज करतो त्याच्यासमोर गुडघे टेकू नका. तुमच्या कानावर जी निंदक परिस्थिती येते, अविश्वासी परिस्थिती येते, जे काही चुकीचे रिपोर्ट असतील त्याच्यासमोर गुडघे नका टेकू. तर देवासमोर गुडघे टेका. त्याचा सामर्थ्याचा विश्वास आपल्या जीवनात ठेवा आणि अशी जी गर्दी तुमच्या जीवनात जमलेली आहे, अविश्वासाची, निंदेची, विपरीत परिस्थिती, ती आपल्या जीवनातून घालवून द्या. ख्रिस्त तुमच्या जीवनात येईल आणि तुमची निर्जीव परिस्थिती सजीव बनवेल. प्रेज द लॉर्ड. पहा, मत्तय 9 अध्याय, पुन्हा एकदा ते वचन वाचू. मत्तय 9 अध्याय 24 आणि 25 वचन पुन्हा एकदा वाचू आणि आजचा संदेश आपण संपूया. मत्तय 9 अध्याय 24 आणि 25 वचन काय म्हणतं पहा. वाट सोडा, कारण की मुलगी मेली नाही, ती झोपेत आहे.
तेव्हा त्यांनी त्यांचा उपहास केला. मग लोकसमुदाय बाहेर लावल्यावर आज जाऊन त्याने मुलीचा हात धरिला आणि ती उठली. या गोष्टीची कीर्ती त्या अवघ्या देशात पसरली. जेव्हा तुमच्या जीवनामध्ये देवाचं कार्य घडत नाही, त्याची कारण हीच आहे, तुमच्या जीवनात अशा गोष्टींची गर्दी आहे. जे निंदक आहेत, मग ते लोक असतील, दुष्ट कल्पना आहेत, दुष्ट विचार येतात कानावर, डोळ्याला ती विपरीत परिस्थिती दिसते, तुमचा विश्वास डळमळीत होतो, तुमचा राग असेल, द्वेष असेल, तुम्ही मनापासून कोणाला क्षमा केली नसेल, अशा सर्व गोष्टींची गर्दी तुमच्या जीवनातून हटवा, ती घालवा. जेव्हा ख्रिस्ताने तो लोकसमुदाय बाहेर घालवला आणि मग त्या खोलीत गेला आणि त्या मुलीला हात धरून म्हटला की उठ. जेव्हा तुमच्या जीवनातली अशी गर्दी तुम्ही हटवता, तेव्हा तुम्ही देवाच्या आशीर्वादांना तुमच्या जीवनामध्ये वाटा मोकळ्या करता. प्रेज द लॉर्ड. ती गर्दी हटवा पहिली आपल्या जीवनातून. अविश्वास, संशय, भावनिक परिस्थिती, अस्थिर परिस्थिती, निंदक लोक असतील, ती सर्व आपल्या जीवनातून दूर करा, गर्दी काढून टाका आणि देवाच्या आशीर्वादांना आपल्या जीवनात वाटा मोकळा करा. त्याकरता तुमच्या प्रार्थनेची उत्तरं नाहीयेत, देवाचे आशीर्वाद तुमच्या जीवनात नाहीत, कारण की तुमच्या जवळ ती गर्दी आहे. ती गर्दी तुमच्या विचारांची आहे, तुमच्या अविश्वासाची आहे, निंदकांची आहे, विपरीत परिस्थिती आहे, तुमची भावनिक परिस्थिती आहे, तुमच्या चिंता आहेत, तुमच्या बुद्धी कल्पना आहेत. ती सर्व गर्दी हटवा आणि देवाच्या आशीर्वादांना ज्या वाट्या तुमच्या गर्दीने अडवलेल्या आहेत त्या मोकळ्या करा, वाट सोडा. प्रेज द लॉर्ड. ख्रिस्त तुमच्या जीवनात येऊन तुमची निर्जीव परिस्थिती जिवंत करेल. वाचलेली सगळी वचनं ख्रिस्त आपल्या सर्वांच्या ऐकणाऱ्या जीवनामध्ये आशीर्वादित करो, कार्यान्वित करो. आमेन. प्रेज द लॉर्ड. या आपण शेवटच्या प्रार्थनेकडे जाऊया, नंतर प्रभूची प्रार्थना करूया, नंतर देवाच्या वचनानुसार आशीर्वाद घेऊन आजची सहभागिता संपूया. धन्यवाद, धन्यवाद. स्तुतीस पात्र जिवंत परमेश्वरा, तुझ्या नावाला धन्यवाद देतो. ख्रिस्त तुझ्या नावाला धन्यवाद देतो. पवित्र आत्मा तुझ्या नावाला धन्यवाद देतो. धन्यवाद देतो या वेळे करताय, समय करताय, वचना करताय, आत्मिक बोधा करता. हे वचन जे ऐकलेले आहेत त्यांच्या जीवनात तू आशीर्वादित कर. त्यांच्या जीवनात जी गर्दी आहे, तो सैतान कुजबुज करत आहे, निंदा आहे, मनाचा अस्वस्थपणा आहे, अविश्वास आहे, राग आहे, द्वेष आहे, मत्सर आहे, ख्रिस्ताच्या आत्म्यामध्ये ती सर्व बंधनं तुटून पडू दे आणि त्यांनी त्याच्या जीवनामध्ये देवाच्या आशीर्वादांना वाटा मोकळ्या कराव्यात. आम्ही आमच्या जीवनामध्ये देवाच्या आशीर्वादाने या सर्व गर्दी हटवून वाटा मोकळ्या कराव्यात आणि ख्रिस्त तो आमच्या जीवनी यावं. आमची निर्जीव परिस्थिती ख्रिस्तामध्ये सजीव कर. प्रेज द लॉर्ड. जे आज प्रार्थनेमध्ये मागत आहे त्यांच्या जीवनात निर्जीव परिस्थिती आहे, ख्रिस्ता तू सजीव कर. जे भुकेले ताणच्या मग कास अन्न पाणी दे. जे त्रासात आहेत, अविश्वास आहे, त्यांच्या ठाई सामर्थ्याचा विश्वास घाल. जे संशयामध्ये आहे त्यांचा संशय ख्रिस्तामध्ये काढ. जे निराशामध्ये आहेत त्यांच्या ठाई पवित्र आत्म्याची आशा घाल. सर्व देशामध्ये तुझी शांती राहू दे. ज्या हाताला काम मिळवण्यासाठी वनवन फिरत त्यांच्या हाताला काम दे. वृद्धाश्रमातील वृद्ध लोक, अनाथ मुलं यांच्या मग खास अन्न पाणी दे. होय प्रभू, जे बिचाराला खेळला आहेत त्यांचे सर्व संकटातून बंधनातून ख्रिस्ता त्यांची मोकळीकता कर. सर्व पास्टर सेवकांना पवित्र आत्म्याच्या उत्सुकतेमध्ये घाल. त्यांच्या भरलेल्या पवित्र आत्म्याच्या उत्सुकतेमध्ये जे अंधकारत आहेत ख्रिस्ताच्या प्रकाशात आण. हिवाळ्या कुटुंबामध्ये जी निर्जीव परिस्थिती आहे, त्यांचा तो दैहिक विश्वास आहे, त्यांचा जो अविश्वास आहे, ख्रिस्ता त्यांच्या जीवनातला तो सर्व अंधकार ख्रिस्ता तुझ्या आत्म्याद्वारे काढून टाक आणि त्यांची सर्व परिस्थिती ख्रिस्ता बदल. परमेश्वरा, जे जुन्या घटना आहेत, कडूपणाचं मूळ आहे देवपा, ते सर्व गोष्टी, अंधकाराच्या गोष्टी ख्रिस्ताच्या आत्म्याद्वारे मोकळ्या कर. प्रभूचा आत्मा जिथं आहे तिथं सर्व प्रकारची मोकळीकता आहे. त्यांच्या जीवनात आशीर्वाद मुक्त कर. होय प्रभू, हे वचन हिवाळे कुटुंब, आमचे शेजारी, घरातले लोक ऑनलाईन पाहतात, या समय तुझ्या हाती देतो. वाचलेल्या वचनाद्वारे तू सर्व परिस्थिती मोकळी केलेली आहेस, आशीर्वादित केलेला आहे. त्याबद्दल ख्रिस्ताच्या नावात तुला धन्यवाद देतो आणि प्रार्थना ख्रिस्ताच्या विश्वासात केली म्हणता एक पित्या. आमेन. या आपण प्रभूने शिकवलेली प्रार्थना करूया. हे आमच्या स्वर्गातील बाप्पा, तुझे नाम पवित्र मानले जावे. तुझे राज्य जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे आणि जसे आम्ही आमच्या नासून सोडले आहे तसेच तू आमच्या ऋणी आम्हास सोड
आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर तो आम्हास वाईटापासून सोड. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहेत. आमेन. या रात्री ईश्वरा तू मजला सांभाळ, आयुष्यभर राखीता करावा प्रतिपाळ. आमेन. प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देवाची प्रीती, पवित्र आत्म्याची सहभागिता तुम्हा सर्वांबरोबर असो. आमेन. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड.